त्याबद्दल प्रभूचे आभार मानू. आपण आपलं मुख करूया, आपले हात त्या स्वर्गीय स्थळाकडे उंच करू. या वेळेबद्दल प्रभूचे आपण आभार मानू. ही वेळ प्रभूने आपल्याला दिलेली आहे, त्याची उपस्थितीमध्ये त्याची उपासना करण्याची. याबद्दल प्रभूचे आपण आभार मानू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्य येशू, धन्य तुझं नाव प्रभू. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत प्रभू तुझं नाव थोर आहे प्रभू, तुझं नाव स्तवनीय आहे प्रभू येशू. हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. गीताचे बोल आहे की किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिले आम्हा, अति भरपूर होतो व ती धुंद करीतो वर्णन करणे या पुढे जीवा. हे गीत आपण गाव प्रभूला धन्यवाद देऊन स्तुती करू. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर होतो अति धुंद करीतो वर्णन करणे या पुढे प्रभु यीशु ने दिला आम्हा, अति भरपूर तो अति दीर्घ करीतो वर्णन करण्या या पुढे. किती आनंद हा
Hallelujah.
का नायक आहे हो. आणि जर देवाने तुम्हाला आणि मला मुक्त केलेलं आहे तर आपण असं एका जागेवर शांत राहून उपासना करू शकत नाही. जर देवाने तुम्हाला आणि मला मुक्त केलेला आहे तर आपला आनंद हा कधीच मावणार नाही आणि आपण नाचून पाहून प्रभूची उपासना करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. थोडं आपण कृती करूया आणि गीत गावे मराठी. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. आपल्याला देवाच्या राज्यामध्ये चालायचं आहे. तारणासोबत तारणाच्या होडीमध्ये आपण थोडी कृती करू, प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याचं नाव उंच करू. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत. थोडी कृती करूया सर्वजण. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत. केवळ येशूच्या नावामध्येच तारण आहे आणि तारणाशिवाय आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. प्रियांनो, यावेळेस आपण त्याच्या दाट उपस्थितीमध्ये देवाला म्हणून की देवा, माझं जीवन हे तुला आवडणारं जीवन कर. प्रभू, तुम्हाला पुन्हा उभारला आहेस, तुम्हाला पुन्हा तयार केलेला आहेस.
कदाचित 2020 आपल्यासाठी प्रत्येकासाठी एक कडू अनुभव देणार होतं, परंतु 2021 आपल्यासाठी आशीर्वादाचं वर्ष आहे. आज प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. विश्वास ठेवा की आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये माझी परिस्थिती बदलली जाणार आहे. आज आपण विश्वास ठेवूया की देवाच्या उपस्थितीमध्ये माझा स्वभाव बदलला जाणार आहे. आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये माझा आजार असेल, माझं दुःख असेल, कदाचित माझं कर्ज असेल, असे सगळं आनंदामध्ये बदलणार आहे. कारण की माझा प्रभू आनंदाचा उगम आहे. हालेलुया. थैंक यू जीसस. कबूल करो कि हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से. हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं. किसके आने से? यीशु तेरे आने से, 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 तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते
हस्तक्षेप सर्व गोष्टी बदलून टाकतो. When the Lord Jesus Christ comes into our hearts, everything changes. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये येतो तेव्हा सर्व गोष्टी बदलून जातात. When He intervenes in our situation, everything changes. जेव्हा तो आपल्या परिस्थितीमध्ये मध्यस्थी करतो तेव्हा सर्व गोष्टी बदलून जातात. This morning, allow God to intervene in your situation. आज सकाळी देवाला तुमच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करू द्या. I don't know your problems. मला तुमच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते माहित नाही. I don't know what situation you are going through. मला माहित नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात असाल. But God knows everything. पण देवाला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. This is time for personal prayer. ही वेळ आहे वैयक्तिक प्रार्थनेची. Please be seated. आपण देवाच्या पवित्र सानिध्यात बसू. And ask God to take control of your situation. आणि तुमच्या परिस्थितीचा ताबा घेण्यासाठी तुम्ही देवाला भाव द्या. Don't waste your time by looking here and there. इथे पाहण्यात तुम्ही आपला वेळ घालवू नका. We have come here to worship the living God. आपण इथे जिवंत देवाची भक्ती करण्यासाठी आलो आहोत. Just close your eyes. आपले डोळे बंद करा. And look to God in prayer. आणि प्रार्थनेमध्ये देवाकडे पहा. And let God intervene into your situation. आणि देवाला तुमच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करू द्या. Because everyone needs God. कारण की प्रत्येकाला देवाची गरज आहे. Personally, I need God. वैयक्तिकरित्या मला देखील देवाची गरज आहे. We need God. आपल्या प्रत्येकाला देवाची गरज आहे. Second Chronicles chapter 7 verse 14 says, दुसरे इतिहासाचा 7वा अध्याय 14 वचन असं म्हणतं, if my people जर माझे लोक who are called by my name ज्यांना माझ्या नावाने मी बोलून घेतलं आहे, humble themselves and pray, आपल्या स्वतः नम्र करतील आणि प्रार्थना करतील, turn from their all wicked ways, त्यांच्या सर्व वाईट मार्गापासून परावृत्त होतील, I will hear from heaven तर मी स्वर्गातून त्यांची वाणी ऐकेन and heal their land. आणि त्यांच्या देशाला आरोग्य देईन. This is the promise of living God. जिवंत देवाचं हे अभिवचन आहे. He says, I will hear from heaven तो म्हणतो मी स्वर्गातून त्यांची वाणी ऐकेन and heal them. आणि त्यांना आरोग्य देईन. I will change their situation. मी त्यांची परिस्थिती बदलून टाकेन. Allow God to intervene in your situation. देवाला तुमच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करू द्या. Hallelujah, hallelujah. Oh, Rihara Baba Shankara Baba Nikoro Baba. Rihara Baba Nikoro Baba 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 Santara. Hallelujah, 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 hallelujah. Rihanda Bahara Baba Nikoro Baba Baba Yashikori. Ribara Baba Santara Baba Rihada Baba. Hallelujah, 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 hallelujah. Riheda Bahandara Baba Rihada Baba Shandaye. Ribakara Baba Santara Baba Rihada Baba. Rihanda Bahara Baba Rihada Baba Sikoro. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Lord, touch your people, heal your people, O Lord. Oh, Rihanda Bahandara Baba Yashikara Baba. Hallelujah, hallelujah. देवापा तुझ्या लोकांना तू स्पर्श कर, तुझ्या लोकांना तू आरोग्य दे. तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की स्वर्गातून मी त्यांची विनंती ऐकेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. असं स्तुत येशू. हालेलुया. ओ रिहाबा रिहारा बाबा सादारा बाबा रिहादारा बाबा यादारा बाबा रिहारा बाबा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ रिहादा बाबा बाबा यादारा बाबा रिहारा बाबा रिकोरो बाबा बाबा. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Rihandara Baba Baba Yadara Baba Sikoro Lobo. Rihadara Baba Shandara Baba. Riheda Bahasikara Baba. Hallelujah. Hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah. Hallelujah. Allow God to intervene in your situation. He is here this morning. He is here. He is walking among us. Hallelujah. आज सकाळी देव या ठिकाणी आहे. त्याला आपल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करू द्या. तो आमच्यामधून चालत आहे, आमच्यामध्ये आहे. हालात
हैं, हालात बदल जाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं। होठों से छली हुआ, कदमों से चूर हुआ, होठों से छली हुआ, जख्मों से चूर हुआ, सूली की राहों पर गम से नाडार हुआ, सूली की राहों पर गम से नाडार हुआ। बीमार शिफा पाते हैं, बीमार शिफा पाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं। यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से। जिवंत आमचे स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाला मी त्यावेळेस तुझी उपकार मानतो प्रभू येशू. हो प्रभू येशू, आम्ही प्रत्येकाने कबूल केलं आहे
की तुझ्या येण्याने आमची सर्व परिस्थिती बदलून जाणार आहे प्रभू येशू. आणि प्रभू येशू आम्ही प्रत्येक जण हा विश्वास ठेवतो प्रभू येशू की तुझ्या येण्याने सर्व गोष्टी बदलून जाणार आहेत प्रभू येशू. आमच्या जीवनावरील जे कठीण प्रसंग आहेत प्रभू येशू, जे त्रास असतील प्रभू येशू, जे निराशा असेल प्रभू येशू, ती सर्व तुझ्या येण्याने बदलून जाणार अशी आमची खात्री आहे प्रभू येशू. आणि आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो प्रभू येशू. तुझं वचन जे म्हणतं की तुझे लोक जेव्हा स्वतः नम्र करतील आणि ते आपल्या वाईट मार्गापासून परावृत्त होतील तेव्हा तू स्वर्गातून त्यांची वाणी ऐकतोस प्रभू येशू. आणि प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाची वाणी ऐकलीस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. तुझ्या दैवी सामर्थ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. आणि पवित्र आत्मा तुझ्या इकडच्या प्रेझेन्ससाठी आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू स्पर्श केला म्हणून तुझे उपकार मानतो. हे दोन तुझी सर्व समर्पित करतो. जे वचन तू आमच्यासाठी पाठवलं आहे ते वचन आम्हाला समजण्यासाठी महत्व प्रभू येशू. आणि आमच्या अंतःकरणाने त्या फळ देऊ असं तू कर प्रभू येशू. हे दोन तुझी सर्व समर्पित करू. हे प्रार्थना ते धन्यता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. Hallelujah. 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 I welcome you all in the name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. You are very precious in the sight of God. देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहात And God loves you. आणि देव तुमच्यावर प्रीती करतो. Isn't it wonderful that God loves us? हे अद्भुत नाही का की देव आपल्यावर प्रीती करतो. Let's give a clap offering unto Lord Jesus Christ. And say thank you Lord for loving me. आपण देवाला म्हणतो देव आम्ही तुझे आभार मानतो तू आमच्यावर प्रीती करतोस. Hallelujah. 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 I think this is a Pentecostal church. मला असं वाटतं की पेंटिकॉस्ट मंडळी आहे. I want to hear big hallelujah. मला जोरात हालेलुया ऐकायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Though this is interdenominational, people come together, but we believe in Holy Spirit. We believe in the gifts of the Holy Spirit and work of the Holy Spirit. जरी आपण वेगवेगळ्या डिनॉमिनेशन मधून आलो असेल तरी देखील आपण प्रत्येक जण एकत्र येऊन ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्म्याच्या कार्यावर देखील आपण प्रत्येक जण विश्वास ठेवतो. Everyone who believes in Lord Jesus Christ are most welcome here to worship with God. प्रत्येक व्यक्ती जे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते इथे त्यांचं स्वागतच आहे देवाची भक्ती करण्यासाठी. Hallelujah. 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 Philippians chapter 2 verses from 2 to 11. फिलिप्पीकरास पत्राचा दुसरा अध्याय आणि 2 ते 11 हे वचन आहे. Chapter 3 verses from 7 to 11. फिलिप्पीकरास पत्राचा तिसरा अध्याय आणि 7 ते 11 हे वचन आहे. Philippians chapter 3 verses from 7 to 11. But what things were gained to me, these I have counted loss for Christ. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. Yet indeed I also count all things loss for the excellence of the knowledge of Christ Jesus my Lord, for whom I have suffered the loss of all things and count them as rubbish that I may gain Christ. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या अज्ञानाच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. And be found in him, not having my own righteousness which is from the law, but that which is through faith in Christ, the righteousness which is from God by faith. आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. That I may know him and the power of his resurrection and the fellowship of his suffering, being conformed to his death. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. We all know about the transformation. I don't say that conversion, but I say transformation of the life of Saul. आपल्या प्रत्येकाला शाऊलाचं जीवन कसं बदललं त्याचा पालट कसा झाला हे माहित आहे. Acts chapter 9, we see when Saul was on the road to Damascus,
he saw the light from heaven and Jesus Christ spoke with him. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय त्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा शाऊल दिमिश्काच्या मार्गावर होता तेव्हा त्याने स्वर्गातून प्रकाश पाहिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. And after that he came into that village, in that house he fasted for 3 days and 3 nights. आणि मग तो त्या एका गावामध्ये आला. तिथे जाऊन त्याने 3 दिवस आणि 3 रात्र त्याने उपवास प्रार्थना केली. Then he took water baptism. नंतर त्याने पाण्यात बुडून बप्तिस्मा घेतला. And then Ananias prayed for him and he received the baptism of the Holy Spirit. आणि मग अनन्याय त्यासाठी हनन्याने प्रार्थना केली आणि त्यानंतर त्याला पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा मिळाला. And the next verse says that he was increasing in the power and the knowledge of Lord Jesus Christ. आणि दुसरं वचन पुढे असं म्हणतं त्याच्या पुढचं वचन की तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आणि सामर्थ्यामध्ये वाढत गेला. He was increasing in strength. तो सामर्थ्यामध्ये वाढत गेला. And then he started his journey, his missionary journey. आणि मग त्यानंतर त्याने त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली. He was apostle for Gentiles. तो परराष्ट्रीय लोकांसाठी एक प्रेषित असा होता. And he preached the good news of Lord Jesus Christ. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे ती सर्वांना सांगितली. He preached the gospel. त्याने शुभवर्तमान सांगितलं. He was preaching about the grace of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेबद्दल तो लोकांना सांगत होता. And many Gentiles they accepted Lord Jesus Christ as their personal savior. आणि भरपूर परराष्ट्रीय लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणार म्हणून त्याचा स्वीकार केला. He planted many churches. त्याने भरपूर मंडळांची स्थापना केली. That time there were house churches. त्यावेळेला घरामध्ये मंडळी भरत असेल. That means people come together for worship in house. आणि याचा अर्थ असा की लोक एका घरामध्ये येऊन भक्ती करायला एकत्र जमायचे. And Paul was teaching them the word of God. आणि पाऊल तिथे त्यांना देवाचं वचन शिकवत होता. And then he is writing this letter to the church of Philippi. आणि मग तो हे जे पत्र आहे ते फिलिप इथे जी मंडळी आहे त्या मंडळीला लिहित आहे. He is talking with these people. तो या लोकांबरोबर बोलत आहे. And in verse 7 he says, आणि ते 7व्या वचनामध्ये तो असं बोलतो, but what things were gained to me, these I have counted loss for Christ. तर ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. When we read this scripture, जेव्हा आपण हा शास्त्रभाग वाचतो we see that Paul is talking about 4 things. आपण पाहतो की पाऊल 4 गोष्टींबद्दल बोलत आहे. First he says, I want to know Christ personally. पहिली गोष्ट तो अशी म्हणतो की मला ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून घ्यायचं He आहे. says, I want to know Christ. तो म्हणतो की मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची आहे. We know that Paul was from the background of Pharisee. आणि आपल्याला माहित आहे की पाऊल एक पौरुषी होता. And he was observing all which was written in the law of Moses. आणि मोशेच्या नियमशास्त्रामध्ये जे काय लिहिलं होतं ते सर्व काय तो पाळत असत. And here he says that I want to know him personally. आणि इथे तो असं म्हणतो की मला ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख करून I घ्यायची want आहे. to know Christ. मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची That आहे. this is not depending upon his deed or commerce. याचाच अर्थ असा की त्याचे जे कर्म आहेत किंवा त्यांनी जे कार्य केले आहेत त्यावर तो अवलंबून नाही. Or he is not depending upon the righteousness what he has received आणि by observing law of Moses. मोशेचं नियमशास्त्र पाळण्याद्वारे त्याला जे नीतिमत्व प्राप्त झालं त्या नीतिमत्वावर तो अवलंबून नाही. He is not talking about that righteousness which he has won for himself. असं नीतिमत्व जे त्याने स्वतःसाठी मिळवून घेतलंय त्याबद्दल तो बोलत नाही. Because in verse 7 he says that I count all these things were gained to me, which I have counted loss for Christ. कारण की 7वं वचन इथे असं म्हणतं, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. He says, whatever I have achieved, all my achievements, I see them as a loss. आणि तो इथे म्हणतो की मी जे काय मिळवून घेतलाय ज्या गोष्टी माझ्या आहेत त्या सर्व मी हानीच्या समजतो. In other words, he is not depending upon himself or his self-righteousness. दुसऱ्या शब्दामध्ये तो त्याच्या स्वतःवर अवलंबून नाही किंवा स्वतःच्या नीतिमत्वावर अवलंबून नाही. But he says that I want to know Christ personally. पण तो असं म्हणतो की मला ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख करून घ्यायची आहे. And it is very important to know Christ personally. आणि हे फार महत्वाचं आहे जेव्हा आपण ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख करून घेतो. We are not following some tradition. आपण कुठल्या रूढी परंपरा पाळत नाही. We are not following a Christian religion. आपण ख्रिस्ती धर्म पाळत नाही. We are not following religion. आपण कोणत्या एका धर्माच्या मागे जात नाही. But we are following Lord Jesus पण Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करतो. And this is very important. आणि हे फार महत्वाचं आहे. Here Paul says that I want to know Christ personally. इथे पाऊल म्हणतो की मला ख्रिस्ताची वैयक्तिक
वैयक्तिकरित्या ओळख करून That घ्यायची आहे. means I want to know Christ and nature or the character of Christ. याचा अर्थ असा की ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे ख्रिस्ताचा तो स्वभाव मला समजून घ्यायचा I आहे. want to know His ways. मला त्याचे मार्ग समजून घ्यायचे आहेत. I want to know Christ personally. मला ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून घ्यायचं आहे. This morning, my brothers and sisters, I want to tell you. आज सकाळी माझे बंधू भगिनी मला तुम्हाला सांगायचं आहे, Don't depend upon your religion. तुमच्या धर्मावर अवलंबून राहू नका That we are Christian. की आम्ही ख्रिस्ती आहोत. We have birth certificate that we are Christian by birth. आमच्या बर्थ सर्टिफिकेट वर लिहिलं आहे की आम्ही जन्माचेच ख्रिस्ती आहोत. It won't work. हे चालणार नाही. Don't depend upon the righteousness of your parents तुमच्या आई वडिलांच्या नीतिमत्वावर तुम्ही अवलंबून राहू नका or which family you belong to. किंवा कुठल्या परिवारातून तुम्ही येता त्यावर अवलंबून राहू नका. Everyone must know Christ personally. प्रत्येकाने ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख करून We घेतली must have पाहिजे. that encounter with Lord. देवाबरोबर आपण संभाषण केलं पाहिजे. And on the road of Damascus, Paul heard the voice of Lord Jesus Christ. आणि दिमिश्काच्या मार्गावर पावलाने प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकली. And he says that I want to know Christ. आणि तो म्हणतो की मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची I आहे. want to know Christ. मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची From आहे. today onward, I'm not depending on the law of Moses. आजपासून मी मोशेच्या नियमशास्त्रावर अवलंबून राहणार I will नाही. not depend on my he says that I will not depend on the background of Pharisee. आणि मी जे फारसी जे लोक आहेत, परुषी जे लोक आहेत, त्या परुषी लोकांवर मी जो येतो त्यावर मी अवलंबून राहणार नाही. I want to know Christ. पण मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची Now, आहे. what you are doing to knowing Christ? पण आपण आता ख्रिस्ताची ओळख करून घेण्यासाठी आपण काय करत आहोत? In Old Testament, we see that when Moses heard the voice of God, जुन्या करारामध्ये आपण पाहतो की जेव्हा मोशेने देवाची वाणी ऐकली, in Exodus chapter 3, निर्गम याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, when God spoke with him through that burning bush, जेव्हा देवाने त्या जळत्या झुडपावर त्याबरोबर देव बोलला, and he was attracted toward that bush, आणि मोशे त्या झुडपाकडे आकर्षित केला and he होता. asked God, "Who are you?" आणि त्याने देवाला विचारलं की तू कोण आहेस? And Lord said, "I am that I am." आणि तो देव म्हणाला की मी जो असावायचा तो आहे. And that means he is eternal God. याचा अर्थ असा की तो सार्वकालिक He देव आहे. is self-existence God. तो स्वयं अस्तित्वात असणारा देव He is आहे. all-powerful तो God. सर्व सामर्थ्यशाली देव आहे. He is the beginning and the end. तो प्रारंभ आणि शेवट आहे. He is the Alpha and तो Omega. अल्फा आणि ओमेगा आहे. He says that I am that I am. तो म्हणतो की मी जो असावायचा असणारा तो देव. And then Moses, he started his journey to understand the Lord. आणि मग मोशेने त्याचा देवाला समजून घेण्याचा जो प्रवास आहे त्याला सुरुवात केली. For that he fasted for 40 days and 40 nights. त्यासाठी त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले. He was on that Mount Sinai. तो सिनाय पर्वतावर होता And he fasted. आणि त्याने उपवास केले. He just want to know God. त्याला फक्त देवाची ओळख करून घ्यायची And in होती. Exodus chapter 32 he says that, "Lord, show me your ways." आणि मग निर्गम याचा 32वा अध्यायामध्ये तो म्हणतो की देवा मला तुझे मार्ग He दाखव. says, "Lord, show me your glory." तो म्हणतो देवा मला तुझा गौरव In दाखव. other words, he says that, "Lord, I want to know him. I know you. दुसऱ्या शब्दाने तो असं म्हणतो की देवा मला तुला जाणून घ्यायचं I आहे. want to know you." मला तुला जाणून घ्यायचं And आहे. he fasted for 40 days. आणि त्याने 40 दिवस उपवास केले. And God revealed his ways to Moses. आणि देवाने त्याचे जे मार्ग आहेत ते मोशेला दाखवले. He received the revelation of God. देवाकडून त्याला प्रकटीकरण मिळालं. We know the life of Abraham. आपल्याला अब्रामाचं जीवन माहित आहे. When God called him, तेव्हा देवाने त्याला पाचारण in केलं. Genesis chapter 12 verses from 1 to 3, उत्पत्तीचा 12वा अध्याय आणि त्याचं पहिलं, दुसरं, तिसरं वचन. God said that, "Leave everything and follow me." देव त्याला म्हणाला की तू सर्व काही सोड आणि माझ्या मागे ये. And according to the word of God, Genesis chapter 12, it says that he left everything and followed God. आणि देवाच्या वचनाप्रमाणे जे लिहिलं आहे की उत्पत्तीच्या 12 अध्यायामध्ये की त्याने सर्व काही सोडलं आणि तो देवाच्या मागे आला. Hebrews chapter 10 says that, not knowing where he was going, but still he was willing to go. आणि इब्री लोकांमध्ये 10व्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की त्याला कुठे चाललाय त्याला ठाऊक नव्हतं, तरी देखील तो देवाचे वाणी ऐकून तो निघाला. And he just want to know God. त्याला कारण की त्याला फक्त देवाची ओळख करून घ्यायची And होती. for that he built an altar and prayed to God. त्यासाठी त्याने देवासाठी एक वेदी बांधली आणि देवाकडे प्रार्थना केली. Wherever he was traveling, he built an altar and prayed to God. जेथे कुठे तो प्रवास करत असत तिथे तो देवासाठी वेदी बांधून प्रार्थना करत होता. Because he wanted to know God. कारण की त्याला देवाला ओळखून घ्यायचं When you होतं. fast and
pray, जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करतो, God reveals Himself to you. देव त्याच्या स्वतःचं तुम्हाला दर्शन देतो. When you are faithful in prayer, जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये विश्वासू आहात, and when you say that Lord, I want to know you, आणि जेव्हा तुम्ही म्हणता की देवा मला तुला ओळखून घ्यायचं you आहे, receive the revelation of God. तुम्हाला स्वर्गातून देवाचं प्रगटीकरण But येतं. for that, you must have that desire. पण त्यासाठी तुम्हाला ती इच्छा असली पाहिजे. Today, I heard many preachers. आज मी भरपूर प्रीचर्स ऐकले, संदेश देणाऱ्या लोकांना ऐकलं. But most of 80% of preachers, they are preaching about prosperity and you will receive car, you will receive house, and maybe curse and blessing, and their gospel is all about that things. आणि 80% जे सुवार्तिक आहेत, जे प्रीचर्स आहेत, ते फक्त तुम्हाला समृद्धीबद्दल तुमच्या बरोबर बोलतील की तुम्हाला कार भेटेल, तुम्हाला गाडी भेटेल, काही भेटेल, आणि ते फक्त तुमच्या समृद्धीबद्दल तुम्हाला सांगत आहेत. And many people are following them. आणि भरपूर लोक त्यांचं अनुकरण But करत when आहेत. I listen the preaching of Billy Graham, पण जेव्हा मी बिली ग्रॅम यांची प्रीचिंग ऐकतो, he's talking about salvation. ते फक्त तारणाबद्दलच बोलतात. He's talking about the hell and heaven. ते फक्त स्वर्ग आणि नरक ह्या दोन गोष्टींबद्दल He's बोलतात. talking about judgment. ते फक्त न्यायाचा जो दिवस आहे त्याबद्दल बोलतात. Today, no one is talking about the judgment of God. आज कोणच देवाचा जो न्यायाचा दिवस आहे त्याबद्दल बोलत नाही. No one is there to talk about hell कोणच नरकाबद्दल बोलण्यासाठी बोलत नाही. because they fear that if I preach about hell or if I preach about the judgment, people will leave me. कारण की त्यांना असं वाटतं की जर मी नरकाबद्दल शिकवलं, उपदेश केला, किंवा जर मी न्यायाबद्दल उपदेश केला तर लोक चर्च सोडून जातील. Very few people, very few faithful preachers, they are preaching from the word of God. फक्त थोडकेच असे देवाचे लोक आहेत की जे देवाच्या वचनातून शिकवतात. People, I want to encourage you this morning. लोक आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Listen, the good preachers, जे चांगले सुवार्तिक आहेत त्यांना तुम्ही ऐका. the preachers who are talking about the word of God, असे संदेष्टी की जे देवाच्या वचनाबद्दल बोलत the आहेत, preachers who are talking about salvation, असे संदेष्टी की जे तारणाबद्दल बोलत the आहेत, preachers who are talking about the second coming of Lord Jesus असे Christ. संदेष्टी की जे देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल बोलत आहेत. Don't waste your time by listening all that rubbish thing which talks about blessings and blessings. आणि तुम्ही अशा गोष्टींबद्दल ऐकण्यामध्ये तुमचा वेळ घालवू नका की अशा गोष्टी ज्या फक्त आशीर्वाद, समृद्धी याबद्दलच बोलत आहेत. Paul says that I want to know Christ personally. पाऊल म्हणतो की मला ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून He घ्यायचं आहे. says that I want to know Him personally. तो म्हणतो की मला ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून I घ्यायचं आहे. count everything as a loss. मी या सर्व गोष्टी ज्या मला लाभाच्या आहेत त्या मी हानीच्या I समजतो. want to leave everything. मला सर्व गोष्टी सोडायच्या आहेत. In Acts chapter, in Matthew chapter 4, when Jesus called the first disciples, the word of God says that they left everything and followed Jesus. मत्तय शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना बोलावलं, त्याचं पाचारण केलं, तेव्हा त्या शिष्यांनी सर्व काही सोडलं आणि ते येशूच्या मागे आले. Jesus Christ said to Peter, and says that, follow me and I will make you fishers of men. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला सांगितलं की तू माझ्या मागे ये, म्हणजे मी तुला माणसे धरणारा बनवेल. And the word of God says that he left everything and followed आणि Jesus. देवाचं वचन असं म्हणतं की त्याने सर्व काही सोडलं आणि तो येशूच्या मागे गेला. 3.5 years he was with Lord Jesus Christ. 3.5 वर्ष तो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होता. He received the revelation of Christ त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रगटीकरण मिळालं. because when Jesus Christ says that, what do you think about me? कारण की जेव्हा What do you say who I am? कारण की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न केला की मी कोण आहे हे तू म्हणतोस, And he says that you are the son of living God. आणि तो असं म्हणाला की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. You are the Christ. तो म्हणाला की तुम्ही ख्रिस्त आहात. And with that revelation, he had all his ministry. आणि त्या प्रगटीकरणाद्वारेच त्याचे सर्व जे सेवा कार्य ते चालत गेलं. When we read the book of Acts, we see the ministry of Peter जेव्हा आपण प्रेषितांचे कृत्य पाहतो तेव्हा आपण पेत्राचं सेवा कार्य पाहतो. because he knew who Christ was. कारण की त्याला माहित होतं की ख्रिस्त कोण आहे. Paul says that I want to know Christ पाऊल personally. असं म्हणतो की मला ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून घ्यायचं आहे. People, this morning I want to encourage you. लोक आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Know Christ personally. तुम्ही ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखून घ्या. All these things, all these worldly things are for temporary. हे सर्व ज्या जगातल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी थोड्या काळासाठी आहेत. But the word of God is eternal. पण देवाचं जे वचन आहे ते सार्वकालिक आहे. Because Jesus Christ says
that heaven and earth will pass away, but my word will not pass away. कारण की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझं वचन कधीच नाहीसं होणार नाही. Hallelujah. 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 Second thing he says that he want to be found in Christ. आणि दुसरी गोष्ट तो असं म्हणतो की त्याला ख्रिस्तामध्ये मी ख्रिस्ताच्या ठाई आढळावा असं तो बोलतो. That means that he wants to have union and fellowship with Christ. याचा अर्थ असा की त्याला ख्रिस्ताबरोबर सहभागिता करायची आहे. He wants to be with Christ. त्याला ख्रिस्ताबरोबर राहायचं आहे. He wants to have that fellowship with त्याला Christ. ख्रिस्ताबरोबर ती सहभागिता ठेवायची आहे. How we will have the fellowship with Christ? आणि आपण ख्रिस्ताबरोबर आपली कशी सहभागिता असणार? Jesus Christ says to the disciples जे प्रभू ख्रिस्ताच्या शिष्यांना म्हणाला in Gospel of John chapter 14 and 16. योहान सुसमाचार 14वा चॅप्टर मध्ये He says that I go to my Father and I will send Holy Spirit to you. तो असं म्हणतो की मी माझ्या पित्याकडे जाईल आणि तुमच्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवेल. He will be with you forever. तो तुमच्या बरोबर सर्व काळ असणार And आहे he will lead you in all truths. आणि तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल. He says that I will go to Father and I will send the Holy Spirit to you. तो म्हणतो की मी पित्याकडे जाईल आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवेल. He will be with you. तो तुमच्या बरोबर असेल. Today God has sent His Holy Spirit for us. आज देवाने आपला पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवला आहे And He is our constant guide. आणि तो आपला सततचा मार्गदर्शक आहे. He is always helping us. तो आपल्याला सतत मदत करत आहे. We have the fellowship of the Holy Spirit. आपल्याकडे पवित्र आत्म्याची सहभागिता आहे. Paul says that I want to have that fellowship. पाऊल म्हणतो की मला ती सहभागिता हवी आहे. He says I want to be found in Christ. तो म्हणतो की मी ख्रिस्तामध्ये आढळावं असं झालं पाहिजे. That means I want to have that union with Christ. याचा अर्थ असं की मला ख्रिस्ताबरोबर एक व्हायचं आहे. I want to have that fellowship. मला ती सहभागिता हवी आहे. And further he says that no longer I live but Christ lives in आणि me. पुढे तो असं म्हणतो की आता मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Hallelujah. हालेलुया. He says that no longer I live but Christ lives in me. तो म्हणतो की आता मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. Christ lives in me. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. He is very much desire about that fellowship with God. त्याची फार अत्यंत अशी इच्छा आहे की त्याला देवाबरोबर ख्रिस्ताबरोबर सहभागिता करायची आहे. Today God has given us His Holy Spirit आज देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्यासाठी दिला आहे. to lead us and to have fellowship with Him. आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आणि त्याबरोबर सहभागिता We need करण्यासाठी to ask the baptism of the Holy Spirit. आपण देवाकडे पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी प्रार्थना केली In पाहिजे. 2021 we need to ask for the Holy Spirit. 2021 मध्ये आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. We need to have that power of the Holy Spirit. आपल्याला ते पवित्र आत्म्या सामर्थ्याची गरज आहे. Not only power but the character which comes from the Holy Spirit. फक्त सामर्थ्य नाही तर पवित्र आत्म्याद्वारे जो आपला स्वभाव बदलतो ते आपल्याला गरजेचं आहे. Not only the gifts of the Holy Spirit but the fruits of the Holy Spirit. फक्त पवित्र आत्म्याचे दानच नाही तर पवित्र आत्म्याचे जे फळ आहे ते देखील आपल्याला हवे आहे. In Galatians chapter 6, Galatians chapter 5, Paul is talking about the fruits of the Holy Spirit. गलतीकरास पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये पाऊल पवित्र आत्म्याचे जे फळ आहेत त्याबद्दल बोलत आहे. 1 Corinthians chapter 12 and 14 he is talking about the gifts of the Holy Spirit. पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 12वा आणि 14वा अध्यायामध्ये तो पवित्र आत्म्याचे जे दान आहे त्याबद्दल बोलत आहे. We need to have that Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. We need to have fellowship of Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता असली पाहिजे. So that though we are in the world, we will understand that the ways of the world and ways of the Lord. आणि जरी आपण या जगामध्ये असलो तरी आपण आपल्याला या जगामध्ये असताना देखील आपण देवाचे जे मार्ग आहे देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. Paul says that I want to have that union with Christ. पाऊल म्हणतो की मला ख्रिस्ताबरोबर एक व्हायचं आहे. He says that I want to have that fellowship. तो म्हणतो की मला ख्रिस्ताबरोबर ती सहभागिता हवी आहे. Further he says that I want to know the power of His resurrection. आणि पुढे तो असं म्हणतो की त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला समजून घ्यायचं आहे. He says that in verse 10 that I may know Him and the power of His resurrection. आणि 10व्या वर्षामध्ये तो असं म्हणतो की त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य याची मला ओळख व्हावी. He wants to experience the renewal of life. तो त्याला पुनरुत्थानाच्या सामर्थ्याबद्दल त्याला समजून घ्यायचं आहे. He says that I want to know the power of resurrection. तो म्हणतो की मला पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. Power of resurrection. पुनरुत्थानाचं सामर्थ्य. What is resurrection? पुनरुत्थान काय आहे? Jesus Christ says that I am the life and the resurrection. प्रभू ख्रिस्त म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. Ephesians chapter 2 says that
once we were dead because of our sin. इफिसकारास पत्रात दुसऱ्या अध्यायात असं लिहिलंय की एकेकाळी आपण आपल्या पापामुळे मेलो होतो. But Jesus Christ has made us alive and He has resurrected us from that sin. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केले आहे. त्याने पापामधून आपल्याला पुनरुत्थित केलं आहे. And He has given us new life. आणि त्याने आपल्याला नवीन जीवन दिले 2 आहे. Corinthians chapter 5 verse 17 says, दुसऱ्या कोरिन्थीकरास पत्राचं 5 अध्याय 17 वचन असं if म्हणतं, anyone is in Christ Jesus, he is a new creation. जर कोणी ख्रिस्त येशूच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. All things are passed away. जुन्या गोष्टी जुने जे आहे ते होऊन गेलं. Behold, everything becomes new. पहा सर्व गोष्टी नवीन होत आहेत. When we know the power of the resurrection, that means we know the new life. जेव्हा आपल्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य समजतं तेव्हा आपल्याला नवीन जीवनाचं सामर्थ्य कळतं. Through His power, He has resurrected us. त्याच्या सामर्थ्याद्वारे त्याने आपल्याला पुनरुत्थित केलं We आहे. are not living in sin. आपण आता पापामध्ये जीवन जगत In नाही. Romans chapter 8, Paul says that we are no longer living in sin. आणि रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये पाऊल असं म्हणतो की आपण आता पापामध्ये जगत नाही. Because He has resurrected us. कारण की त्याने आपल्याला पुनरुत्थित केलं आहे. And we have the life of Lord Jesus Christ. आणि आपल्यामध्ये प्रभू ख्रिस्ताचं जीवन आहे. He lives in us. तो आपल्यामध्ये राहतो. The resurrected Christ lives in us. पुनरुत्थित ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो. And that's why He says that I want to know the power of His resurrection. आणि म्हणूनच तो असं म्हणतो की मला त्याच्या पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे ते समजून घ्यायचं I आहे. want to know about the new life. मला ते नवीन जीवन समजून घ्यायचं आहे. I want to know about that new life. मला त्या नवीन जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. See, Jesus Christ is talking about new life. पहा प्रभू ख्रिस्त नवीन जीवनाबद्दल बोलत आहे. In Gospel of John chapter 3, योहान सुसमाचाराच्या 3ऱ्या when he अध्यायामध्ये was talking with Nicodemus, जेव्हा तो निकोदेमाबद्दल बरोबर बोलत होता, he says that no one can enter into the kingdom of God unless they have experience or the baptism of the water and the Holy Spirit. आणि तो निकोदेमाला तो असं म्हणाला की पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतल्याशिवाय कुणाचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. नव्याने जन्मल्यापासून कुणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. He's talking about the new life. तो नवीन जीवनाबद्दल बोलत आहे. Jesus Christ is talking about new life, and not only is talking, but He wants to give us the new life. प्रभू ख्रिस्त फक्त नवीन जीवनाबद्दल बोलत नाही तर त्याची इच्छा आहे की आपल्याला नवीन जीवन मिळावं. Have you received that new life? तुम्ही ते नवीन जीवन स्वीकारलं आहे का? New life means new mindset. नवीन जीवन म्हणजे नवीन प्रकारचे आपण विचार करतो. Because in Romans chapter 12 verse 2 says, कारण की रोमकरास पत्राचं 12 अध्याय 2रं वचन असं Paul म्हणतं, says that, my brethren, I beseech you that do not be comforted with this world. आणि पाऊल असं म्हणतो की माझ्या बंधूंनो मी तुम्हाला विनंती करतो की या जगाच्या चालरीतीमध्ये तुम्ही राहू नका, But renew your mind. पण आपल्या मनाचं नवीकरण करा. Renew your mind. आपल्या मनाचं नवीकरण करा. That is what the new life is. नवीन जीवन हेच आहे. New life doesn't mean that you come to church, you are praying and going, but new life means that every day you are living for Christ. नवीन जीवन असं नाही की तुम्ही मंदिरात या, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही घरी जा, पण नवीन जीवन म्हणजे प्रत्येक दिवशी आपण देवामध्ये राहतो. And Jesus Christ and Paul says that I want to know the power of His resurrection. आणि पाऊल इथे असं म्हणतो की त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य मला He जाणून says घ्यायचं आहे. that I want to experience the renewal of life. तो म्हणतो की पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे त्याचं मला त्याची ओळख करून घ्यावी. He want to have that experience of new life. त्याला नवीन जीवनाचं सामर्थ्य समजून घ्यायचं आहे. And last thing he says, आणि त्याचा शेवटी in तो verse असं 10 he म्हणतो, says, 10व्या वचनात तो असं that म्हणतो, I may know Him and the power of His resurrection and the fellowship of His suffering, being conformed to His death. आणि 10वं वचन असं म्हणतं, हे अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याला मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. He is talking about the fellowship of His suffering. तो त्याचं जे दुःखाची जी सहभागिता आहे त्याबद्दल तो बोलत आहे. He want to share in Christ's suffering by self-denial. तो स्वतःला रिक्त करून तो त्याला ख्रिस्ताची सहभागिता ती समजून घ्यायची आहे. He's talking about the fellowship of suffering. तो दुःखाची जी सहभागिता आहे त्याबद्दल तो बोलत आहे. See, in the beginning of the message, I told you that many people are talking about the blessing. आणि पहिल्या उपदेशाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की भरपूर लोक आशीर्वादांबद्दल बोलत आहेत. But here Paul is talking about the suffering of Christ. पण इथे पाऊल ख्रिस्ताचं जे दुःख आहे त्याबद्दल बोलत आहे. He says that I want to have that fellowship of suffering. तो म्हणतो की त्या दुःखाची सहभागिता मला ओळखून घ्यायची आहे.
that Jesus Christ suffered for me on the cross of Calvary, and if I am the follower of Lord Jesus Christ, I know that suffering will be on my way. आणि याचा अर्थ असा की प्रभू येशू ख्रिस्ताने कल्वरीच्या क्रूस कामावर दुःख सहन केलं, आणि जर मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, ख्रिस्ताच्या मागे मी चालतो, तर मला हे समजून घ्यायचं आहे की माझ्या जीवनामध्ये देखील मला दुःख येणार आहे. In other words, he is ready for everything. दुसऱ्या शब्दामध्ये असं आपण बोलूया की तो सर्व काय होऊ द्या, तो तयार आहे. Whether there is blessings or whether there is suffering. काही पण होऊन द्या, आशीर्वाद असून द्या किंवा दुःख असून द्या, तो तयार आहे. He says that I am willing to go through all the suffering. तो म्हणतो की या सर्व दुःखामधून जाण्यासाठी मी तयार आहे. I am willing, whatever comes on my way, I'm willing to receive that. माझ्या मार्गावर जे पण गोष्टी येतील त्या सर्वांसाठी, ते सर्व स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. He says that I'm ready for suffering. तो म्हणतो की मी दुःख सहन करण्यासाठी तयार आहे. And we know what happens in the life of Paul. आणि आपल्याला माहिती आहे की पावलाच्या जीवनामध्ये काय Many होतं. times he has to go in prison भरपूर वेळेला त्याला तुरुंगात टाकण्यात आले because of that Roman soldier. त्या रोमी शिपायांमुळे. Romans were ruling over Palestine. त्या काळामध्ये रोमन साम्राज्य होतं तिथे. And Paul was apostle for Gentiles. आणि पाऊल हा परराष्ट्रीय लोकांसाठी तो प्रेषित असा होता. When we read the book of Acts, we see the suffering of Paul. जेव्हा आपण प्रेषितांचे कृत्य वाचतो, तेव्हा आपण पाऊलाचे जे दुःख आहे त्याबद्दल आपण वाचतो. In 2 Corinthians chapter 9. दुसरे करिंथ पत्र याचा 9वा अध्याय. 2 Corinthians chapter 11. दुसरे करिंथ पत्र याचा 11वा अध्याय. Paul is talking about the suffering, how he suffered for Christ. 2 Corinthians chapter 11. दुसरे करिंथ पत्र याचा 11वा अध्याय. Verses from 24 to 27. 24 ते 27 वचने. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. From the Jews 5 times I have received 40 stripes minus 1. 3 वेळा छड्याचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली. 3 times I was beaten with rods. Once I was stoned. 3 times I was shipwrecked. A night and a day I have been in the deep. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटांमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे. In journeys often, in perils of water, in perils of robbers, in perils of my own countrymen, in perils of the Gentiles, in perils in the city, in perils in the wilderness, in perils in the sea, in perils among the false brethren. श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे. In weariness and toil, in sleeplessness often, in hunger and thirst, in fastings often, in cold and nakedness. Paul says that I want to share in Christ's sufferings by self-denial. आणि पाऊल इथे असं म्हणतो की स्वतः रिक्त करून मला ख्रिस्ताचे दुःख आहे ते मला सहन करायचं आहे. He says about fellowship of suffering. तो दुःखाची सहभागिता आहे त्याबद्दल तो बोलत आहे. And to Corinthians he says that how I suffered for Christ. आणि करिंथकरांचे जे लोक आहेत त्या लोकांना तो ख्रिस्तामध्ये त्याने कसं दुःख सहन केलं त्याबद्दल तो सांगत आहे. Still he was faithful. पण तरी देखील तो विश्वासू होता. In our sufferings we must be faithful to God. आपल्या दुःखामध्ये देखील आपण देवाबरोबर विश्वासू असलं पाहिजे. If you know the Christ, if you know that he is with you, you have to be faithful in your suffering also. आणि जर तुम्हाला ख्रिस्ताची ओळख झाली आहे, जर तुम्हाला ठाऊक आहे की ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही दुःखामध्ये देखील ख्रिस्ताबरोबर राहिलं पाहिजे. Do not be shaken when suffering come on your way. जेव्हा दुःख तुमच्या जीवनामध्ये येतात तेव्हा तुम्ही हलू नका. Do not doubt about God. तुम्ही देवावर प्रश्नचिन्ह निर्माण करू Or do नका. not talk against God. तुम्ही देवाच्या विरोधामध्ये बोलू नका. When suffering on your way, जेव्हा दुःख तुमच्या मार्गावर येते, accept His
accept it as the part of your life. तुमच्या जीवनातील एक भाग म्हणून त्याला तुम्ही स्वीकारा. Because Paul is talking about fellowship of suffering. कारण की पाऊल हा दुःखाची जी सहभागिता आहे त्याबद्दल बोलत आहे. He suffered for Christ. तो ख्रिस्तासाठी त्याने दुःख सहन केलं. And we know that Paul was martyred or beheaded for Christ. आणि आपल्याला माहित आहे की He पाऊलाला was killed for Christ. पाऊलाला ख्रिस्तासाठी पाऊलाचा वध करण्यात आला. He suffered for Christ. त्याने ख्रिस्तासाठी दुःख सहन केलं. What do we do when we are suffering? जेव्हा आपण दुःख सहन करतो तेव्हा आपण काय करतो? Are we faithful to God? जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतं तेव्हा आपण देवाबरोबर विश्वासू असतो का? Paul says, no longer I live, but Christ lives in me. पाऊल म्हणतो की आता मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. He says that he lives in me. तो म्हणतो की आता ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. I want to know him. मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचं आहे. I want to have union with Christ. मला ख्रिस्ताबरोबर एक व्हायचं आहे. I want to know the resurrection. I want to know the power of his resurrection. मला त्याचं पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची जाणीव करून घ्यायची आहे. And I want to know the suffering of Christ. मला ख्रिस्ताचे जे दुःख आहे ते दुःख मला समजून घ्यायचं आहे. I want to suffer for Christ. मला ख्रिस्तासाठी दुःख सहन In करायचं other आहे. words, he says that, Lord, I am ready. Whatever comes on my way, I am ready for that. दुसऱ्या शब्दांमध्ये तो असं म्हणतो की देवा माझ्या मार्गावर काही पण येऊ दे मी त्या सर्व गोष्टीसाठी तयार आहे. People, this morning I want to encourage you with this word. लोको आज सकाळी मला वचनाद्वारे तुम्हाला उपदेश द्यायचा आहे. Know Christ personally. ख्रिस्ताला तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखून घ्या. And ready for Christ. Whatever comes on your way, be ready to accept that. आणि तुमच्या मार्गावर ज्या पण गोष्टी येतील त्या सर्व स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार व्हा. Because we know. कारण की आपल्याला माहित आहे. He says that I am with you. I will not leave you, not forsake you. तो म्हणतो की मी तुझ बरोबर आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. मी तुला टाकणार नाही. At the end of this ages, I will be with you. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ बरोबर असणार आहे. Jesus Christ is with us. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. He is with us. तो आपल्या बरोबर आहे. He gives us strength when we are suffering. जेव्हा आपण दुःखामधून जातो तेव्हा तो आपल्याला सामर्थ्य देतो. He helps us. तो आपल्याला मदत करतो. He holds our hands. तो आपला हात पकडतो And he helps us to walk. आणि तो आपल्याला चालण्यासाठी मदत करतो. If you know Christ, जर तुम्हाला ख्रिस्ताची if ओळख you know असेल, him personally, जर तुमची ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख असेल, you will be ready at every situation. प्रत्येक परिस्थितीसाठी तुम्ही तयार असाल. You will never blame God. तुम्ही देवाला कधीच दोष देणार नाही. You will never blame your family or your friends or anyone. तुम्ही तुमचे मित्र किंवा तुमचे जे कुटुंबातील लोक आहेत त्यांना पुन्हा तुम्ही कधी दोष देणार नाही. You will say, yes, I am ready. तुम्ही प्रत्येक गोष्टीला हेच म्हणाल की होय मी तयार आहे. I am ready. I am willing. मी तयार आहे. Paul says, I want to know Christ. पाऊल असं म्हणतो की मला ख्रिस्ताची ओळख करून घ्यायची I आहे. want to understand his ways. मला त्याचे मार्ग समजून घ्यायचे आहे. I want to have fellowship with मला Christ. ख्रिस्ताबरोबर सहभागिता हवी आहे. I want to know about his power of resurrection. मला त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य समजून घ्यायचं आहे. And I am willing to go through suffering, trials and troubles. आणि जीवनामध्ये कठीण प्रसंगातून दुःखामधून जायला मी तयार आहे. That is the true Christianity. खरं ख्रिस्तीत्व हेच आहे. That is the true Christianity. खरं ख्रिस्ती पण हेच आहे. That is the follower of Lord Jesus Christ. तर एक ख्रिस्ताचा जो अनुयायी आहे तो असाच असणार आहे. The one who follow Christ. एक व्यक्ती जो ख्रिस्ताचं अनुकरण He करतो says, Lord, here I am. तो असं म्हणतो की देवा मी इथे आहे. Whatever comes on my way, माझ्या मार्गावर ज्या पण गोष्टी येतील I am ready for that. मी त्या सर्व गोष्टीसाठी तयार आहे. Because I know. कारण की मला माहित आहे. Because I know. कारण की मला माहित आहे. Because I know. कारण की मला माहित आहे. When you will come again, जेव्हा तू पुन्हा येशील I will receive that crown of life. मला जीवनाचा तो मुकुट तू देणार आहे. I will receive that crown of life. मला जीवनाचा मुकुट तू देणार आहे. I will receive that crown of life. मला तो जीवनाचा मुकुट तू देणार आहे. All these things are temporary. या सर्व गोष्टी थोडक्या काळासाठी आहेत. But crown of life is eternal. पण जीवनाचा जो मुकुट आहे तो सार्वकालिक Jesus आहे. Christ will give us. आणि जेव्हा प्रभू ख्रिस्त तो आपल्याला देणार In आहे. Revelation chapter 2 verse 10 he says,
प्रगटीकरण दुसरा अध्याय 10व्या वचनात तो असं म्हणतो, Be faithful until death. तो म्हणतो की मरणापर्यंत विश्वासू राहा. Be faithful unto death. मरण येईपर्यंत विश्वासू राहा. तुला मरावं लागलं तरीही विश्वासू राहा. Be faithful unto death. तुला मरावं लागलं तरी विश्वासू राहा. And I will give the crown of life. आणि मी तुला जीवनाचा मुकुट देईन. Shall we close our eyes? आपण आपले डोळे बंद करूया. Jesus Christ suffered for us. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दुःख सहन केलं. He gave his life for us. त्याने स्वतःचं जीवन आपल्यासाठी अर्पण केलं. He gave himself for us. त्याने आपल्यासाठी स्वतःचं दान He स्वतः died on the cross for us. तो आपल्यासाठी कल्वरीच्या क्रूस खांबावर मरण पावला. He took all our sins upon himself. त्याने आपले सर्व अपराध सर्व पाप स्वतःवर घेतले. He took our death upon himself. त्याने आपले सर्व मरण स्वतःवर घेतलं. Jesus, our Savior. प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा. Hallelujah. Oh, hallelujah. 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 Oh, Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. 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 तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तामुळे मी हानीच्या अशा समजलो. ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तामुळे मी हानीच्या समजलो. कदाचित